देशाच्या स्वातंत्र्यापासून दिव्यांचा प्रकाश कधीच न पाहिलेले धामणे एस जवळील बैलूर गावातील धनगरवाडी ही सुमारे 22 घरांची छोटी वाडी आहे। येथील ग्रामस्थांनी वीज नसलेल्या घरांना सौर व पवन ऊर्जा मिश्रित वीज पुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्याची विनंती येथील आमदार व महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना केले होते। त्यानुसार मंत्री हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून कर्नाटक सरकारचा ऊर्जा विभाग आणि हेस्कॉमच्या वतीने बेळगाव तालुक्यातील धामणे एस बैलूर जवळील जंगलाला लागून असलेल्या धनगरवाडीमधील सुमारे 22 वीज नसलेल्या घरांना सौर ऊर्जा आणि पवन वीज पुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आले आहे। विद्युतीकरणाच्या उद्घाटन समारंभात गावकरी दिवाळीचा सण असल्याप्रमाणे आनंदाने नाचत होते। प्रथम रोपे लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व ग्रामस्थांनी मंत्री हेब्बाळकरांचा सत्कार करून आभार मानले आहेत। यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की धामणे एस बैलूर गाव कर्नाटक राज्याचा एक भाग आहे। धामणे एस बैलूर गाव कर्नाटक राज्याच्या शेवटच्या वीज टॅपिंग पॉइंट पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे। धनगरवाडी गाव निवासी क्षेत्र असून कर्नाटकातील राखीव वनक्षेत्राने ते वेढलेले आहे। धनगरवाडीत 22 मागास धनगर समाजातील कुटुंबे राहतात। त्यांना वीज व्यवस्था नव्हती। या गावात एकच मराठी प्राथमिक शाळा आहे। या भागातील लोकांच्या आशीर्वादाने मला गावाने निवडून दिले आणि आज राज्याचे मंत्री म्हणून काम करण्यास संधी दिली आहे। त्यांची सेवा करण्याची ही माझ्यासाठी मोठी संधी आहे। ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांनी आज या गावात वीज उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। आमचे काँग्रेस सरकार गरीब आणि मागासवर्गीयांच्या अडचणींना नेहमीच तत्परतेने प्रतिसाद देते। आम्ही सर्वांनी मिळून या गावात प्रकाश आणण्यासाठी काम केले आहे। गावात आज दिवाळी साजरी होत आहे याचा मला आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या। ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಕೊನೆಯ ಹಳ್ಳಿನೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ದನಗರವಾಡ। ಇದು ಬೆಳವಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ದಾಮ್ನೆ ಎಸ್ ಆದ ನಂತರ ದನಗರವಾಡ ಭಾಳಷ್ಟು ಕುಗ್ರಾಮ ಬೆಳಕನ್ನೇ ಕಂಡಿರಲಿಲ್ಲ। ಆದರೆ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಆದಂಥ ನಮ್ಮ ಪವರ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆದಂಥ ಕೆ.ಜೆ. ಜಾರ್ಜ್ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ಗೌರವ್ ಗುಪ್ತಾ ಅವರ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಇಡೀ ಇಲಾಖೆ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬಂತು, ನಾನು ಮುಂಚೆಯಿಂದನೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ। ಸೊ ಇಡೀ ಇಲಾಖೆ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಊರಿಗೆ ಕತ್ತಲನ್ನು ಹೊಡೆದೋಡಿಸಿ ಈ ಒಂದು ಊರಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಸರ್ಕಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ, ಅದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಜನರಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು। ಜನರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಆಲಿಸಿ ತತ್ಕ್ಷಣ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದು ಜಾರ್ಜ್ ಸರು। ಇವತ್ತು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದೀವಿ। ಸೊ ಇದರ ಲಾಭ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಆಗುತ್ತೆ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ತುರಂತಾಗಿ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪವರ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು। ಇವತ್ತು ಜನರನ್ನ ತಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಒಂದು ದೀಪಾವಳಿಯ ಥರ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ರು, ಕುಣಿದಾಡಿದ್ರು, ಖುಷಿಪಟ್ಟರು। ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲೋ ನಾವು ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದುಕೊಂಡು ಇವತ್ತು MLA ಆಗಿದ್ದೀವಿ, ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದೀವಿ। ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸಾರ್ಥಕತೆ। आज या भागातील लोक आनंदी झाल्याचे पाहून आनंद वाटल्याचे ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांनी सांगितले। धामणे एस बैलूर गावातील धनगरवाडी निवासी परिसर हा कर्नाटकातील राखीव वनक्षेत्राने वेढलेला आहे। त्यामुळे आज या लोकांना प्रकाश देण्यात आमचे सरकार यशस्वी झाले आहे। प्रकाश दिसत नाही, त्यांना कायमस्वरूपी वीज व्यवस्था देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। यावेळी सुभाष फुल्लोळी, लाभार्थी दिलीप कोकर, लक्ष्मण लोंबोर, सक्कूबाई कोकरे, जग्गू कोकरे, मल्लाप्पा डोईफोडे यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।